मला सांगा, लोक सर पैसा कमवता भ्रष्टाचाराच्या मार्गाने आणि पोरग वाया जातं. अशा घटना तुम्हाला किती ठिकाणी पाहायला भेटले. म्हणजे सगळं जे काही गोळा केलं ज्याच्यासाठी तोच नाही राहिला. कशासाठी केला होता अट्टहास? जागृत माणूस जे शरीराच्या पोषणासाठी गरजेचं आहे ते खातो. आपण चांगलं दिसणं गरजेचं आहे की चांगलं असणं गरजेचं आहे? तुम्हाला गंमत सांगू, जो माणूस आनंदी राहतो ना तो कसाही दिसू द्या सुंदर दिसतो खूप. हे बावळ्यांना कळतच नाही. त्यांना वाटतं आम्ही मेकअप केलं चांगलं दिसू. करा तुम्ही, प्रॉब्लेम तो नाहीये, परंतु त्यातून तुम्हाला साध्य काय होणार आहे? तो उतरणार आहे कधीतरी, पण असणं कधी उतरणार नाही. आपण दिसण्यावर जेवढा खर्च करतो तेवढा असण्यावर करतो का? जेवढी मेहनत आपण दिसण्यावर करतो तेवढी असण्यावर करतो का? आणि म्हणून दिसण्यामागे जो गेला, जो प्रदर्शनाच्या मागे गेला तो दर्शनाला मुकतो. हे लक्षात. दर्शन आत आहे आणि प्रदर्शन बाहेर आहे. प्रदर्शन शरीराचं आहे आणि दर्शन अंतकरणाचं आहे. तुम्हाला अंतकरण शुद्ध असलेला माणूस पाहिजे. म्हणून तर दरिद्री सुदामा भगवान श्रीकृष्णाच्या राजदरबारात जाऊ शकला, कारण दोघांचं अंतकरण काय आहे? सारखं आहे. आपण लोकांची किंमत पैशांमध्ये करतो, पदामध्ये करतो, पण तीच आपली बुद्धी आहे, तीच आपली अक्कल आहे, हेच अज्ञान आहे आपलं. माणसाची किंमत माणूस म्हणून झाली पाहिजे, पद पैसा प्रतिष्ठा म्हणून नाही. त्याचा आदर त्याच्यावर झाला पाहिजे, त्याच्यावर प्रेम त्याच्यामुळे झालं पाहिजे. ते चिरकाल टिकणार आहे. यालाच आत्मज्ञान असं म्हणतात.